तेरा दीदार चांद तेरी मुस्कान रमज़ान. हाय, मी विवेक शाक्य आणि आज सूरजला मी म्हटलं की सूरज म्हणे की दादा आज ओपन माईक आहे का? म्हटलं नाही आज नाही आहे, नेक्स्ट संडेला राहील. तर तो म्हणे मी नाही आहे नेक्स्ट संडेला. मग काय माहीत मला असं अचानक वाटलं अरे यार मेन चांगले आर्टिस्ट जे आहेत ते दोन्ही ओपन माईकला नाही आहे. जॉबमुळं असेल किंवा XYZ गोष्टीमुळं म्हटलं काय करायचं. अचानक माझ्या मनामध्ये आलं की चला आपण काय करू, आउटडोअर लोकेशनला 5 जणांना घेऊन त्यांना शूट करू आणि एक एपिसोड टाकून देऊ. म्हणजे ज्यांना ओपन माईकला येता येणार नाही प्लस जे एकदम चांगले कलाकार आहेत त्यांचे जे शब्द आहेत ते अनुभवातून आलेले असतील आणि काहीतरी खरेपणा त्यांच्या लिखाणामध्ये असेल. असं नाही की फक्त लोकांना चांगलं वाटेल म्हणून लिहित आहेत, पण काहीतरी अनुभव आहे जीवनाचा तो लोकांपर्यंत गेला पाहिजे. तर मग मी म्हटलं सुरू करू. नाव माझ्या माइंडमध्ये आलं की साक्षी. साक्षी म्हणजे साक्षी भाव. अध्यात्मामध्ये कसं राहतं की जे जसं आहे तसं बघायचं, तर ते एक कलाकारच बघू शकतो आहे ना. रिॲलिटी बघणे आणि जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींना साक्षी भावानं बघितलं की मला वाटतं की सगळे उत्तर त्याच्यातच आलेले आहे. तर ते नाव मनामध्ये येणं आणि लगेच सूरजला मी म्हटलं की 5 जणांना घेऊन ये. मग त्यांनी तो आला, रोहित आला, आर्यन आला, मी मनोहरला कॉल केला आणि 5वा मेंबर नाही आहे तर मग मीच झालो 5वा मेंबर. तर आता मला ॲज अ आर्टिस्ट तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. तर या 5 लोकांचं युनिट कंप्लीट झालेलं आहे. तर मी सुरुवात करतो एक हिंदी शायरीपासून. यूँ भी नहीं कि ये दिल कभी लहू से सना ही नहीं था, यूँ भी नहीं कि ये दिल कभी लहू से सना ही नहीं था, मगर फिर भी ये मासूम दिल इस बेरहम दुनिया के लिए बना ही नहीं था, मगर फिर भी ये मासूम दिल इस बेरहम दुनिया के लिए बना ही नहीं था. और लोगों के हिस्से में दुआएं आती थी, लोगों के हिस्से में दुआएं आती थी. खैर मेरे हिस्से में तो खुदा भी नहीं था, खैर मेरे हिस्से में तो खुदा भी नहीं था. और ज़िंदगी उसको खुदकुशी तक ले ही गई आखिर, ज़िंदगी उसको खुदकुशी तक ले ही गई आखिर. वो लड़का जो किसी के सामने रोता भी नहीं था, वो लड़का जो किसी के सामने रोता भी नहीं था. इतनी आसानी से हार नहीं जाएगा, इतनी आसानी से हार तो नहीं जाएगा, कमज़ोर है लेकिन डर तो नहीं जाएगा. इतनी आसानी से हार तो नहीं जाएगा, कमज़ोर है लेकिन डर तो नहीं जाएगा. और बड़ी बड़ी ज़िल्लत के बाद कमाया है ये घमंड, बड़ी ज़िल्लत के बाद कमाया है ये घमंड. ए लड़की तेरे रोने से तो नहीं जाएगा, ए लड़की तेरे रोने से तो नहीं जाएगा. और लेकिन हाँ हाँ तू जीत सकता है कि मेरे अपने गद्दार निकले, हाँ तू जीत सकता है कि मेरे अपने गद्दार निकले. लेकिन सच बता, मुझको लड़ता देखकर क्या तू डर नहीं जाएगा, मुझको लड़ता देखकर क्या तू डर नहीं जाएगा. और मुझको मुझको मिटाने को ये दुनिया लगेगी, मुझको मिटाने को ये दुनिया लगेगी. मेरे सीने में एक अकेला खंजर तो नहीं जाएगा, मेरे सीने में एक अकेला खंजर तो नहीं जाएगा. और जल रहे थे एक ही जल रहे बेटे की लाश देखकर एक माँ कह रही थी, जल रहे बेटे की लाश देखकर एक माँ कह रही थी, जल रहे बेटे की लाश देखकर एक माँ कह रही थी, क्या सच में तू लौट कर अब घर नहीं आएगा, क्या सच में तू लौट कर अब घर नहीं आएगा. अब ज़माने से इसकी बन नहीं रही, अब ज़माने से इसकी बन नहीं रही, अब ज़माने से इसकी बन नहीं रही. ये लड़का अपनी ही कोई अब दुनिया बनाएगा, ये लड़का अपनी ही अब कोई दुनिया बनाएगा. तकदीर आती है मुसीबतों की कतार लेके, हम भी खड़े हैं आंखों में अंगार लेते. और टकराती है कहाँ तक अब देखा जाएगा, टकराती है कहाँ तक अब देखा जाएगा. हम भी अड़े हैं ज़िद पर, हम भी अड़े हैं ज़िद पर जिगर में हौसलों का हथियार लेके, हम भी अड़े हैं ज़िद पर जिगर में हौसलों का हथियार लेके. कि उदासी में मुझको घेर लिया करती है, उदासी में मुझको घेर लिया करती है, देख कर मुझको नज़रें फेर लिया करती है, उदासी में मुझको घेर लिया करती है, देखकर मुझको नज़रें फेर लिया करती है. और मैं भी आखिर में वही लड़का बन गया दोस्त, मैं भी आखिर वही लड़का बन गया दोस्त, जिसको देख करके माए रो दिया करती है, जिसको देख करके माए रो दिया करती है. तुला पहावे म्हणतो, तुझ्या
संग राहावे म्हणतो, तुला पहावे म्हणतो, तुझ्या संग राहावे म्हणतो, शेवटची तीक भेट व्हावी आता, शेवटची तीक भेट व्हावी, तुझ्या मिठीत पडावे म्हणतो, तुला पाहावे म्हणतो, तुझ्या संग राहावे म्हणतो, या वेड्या मनाला कधी तू माझ्या, या वेड्या मनाला कधी तू प्रेमाने जवळ घ्यावे म्हणतो, या वेड्या मनाला कधी तू माझ्या प्रेमाने जवळ घ्यावे म्हणतो, नशिबी प्रवास उन्हाचा, नशिबी प्रवास उन्हाचा, तुझ्या सावलीत राहावे म्हणतो, नशिबी प्रवास उन्हाचा माझ्या, तुझ्या सावलीत राहावे म्हणतो, मिळणार नाही सुखाची वाट, मिळणार नाही सुखाची वाट, तुझ्या संग चलावे म्हणतो, मिळणार नाही सुखाची वाट, तुझ्या संग चलावे म्हणतो. आणि शेवटच्या दोन ओळी अशा आहे की, मनाच्या या नगरीमध्ये तू माझ्या, मनाच्या या नगरीमध्ये तू हुकूमत करावे म्हणतो, तुला पहावे म्हणतो, तुझ्या संग राहावे म्हणतो. थांबले ना माझे हे लढणे नडणे कधी, थांबले ना माझे हे लढणे नडणे कधी, जमले ना मला ते रडणे पडणे कधी, जमले ना मला ते रडणे पडणे कधी. नमस्कार सर्वांना, मी रोहित पवार. मी जवळपास 2-3 वर्षापासून कविता शायऱ्या लिहित राहतो. मला असं आतून वाटतं की नाही का, लिहिलं पाहिजे, आपण जे फील करतो आहे ते लिहिलं पाहिजे. कारण माणूस मेल्यानंतर आठवणी एक वेळेस विसरून जातो माणूस, पण लिखाण हे शेवटपर्यंत राहतं. आपण जरी या जगातून चालले गेलो ना, तरी आपलं लिखाण या जगातच राहणार आहे. लोक आपल्याला आपल्या कवितेनी आठवतील की बाबा ही गझल, ही कविता, ही या लेखकची कविता आहे. तर एक लेखन, मला असं वाटतं की लेखन आपल्याला जिवंत ठेवतं मेल्यानंतरही. त्याच्यामुळे मी पण जवळपास 3-4 वर्षांपासून लिहितो आहे. तर माझ्या काही गझल आहेत, काही कविता आहेत, ज्या मी तुमच्यासमोर आज मांडतो आहे. की उसने ये सोचकर छोड़ दिया मुझको कि मुझे पाकर उसे मिलेगा क्या, मैं चाहूँ तो उसे आज भी मना लूँ, मैं चाहूँ तो उसे आज भी मना लूँ, पर किसी और की चीज़ का मैं करूँगा भी क्या. और जब हुई थी गैर के साथ हम बिस्तर, और जब हुई थी गैर के साथ हम बिस्तर, तब उसके जिस्म में मेरी ही खुशबू तलाश रही थी क्या. एक शायरी आहे माझी, माझ्या बाबांसाठी बनवली ती, घेऊ का ती पण जरा. मी ना माझ्या आजोबांसाठी एक गझल लिहिलेली आहे. जोपर्यंत ते या जगात होते तोपर्यंत मी त्यांना सांगू शकलो नाही की माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे, काय आहे. मला त्यांच्यासोबत खूप काही गोष्टी होत्या, त्याच्या फील करायच्या होत्या, त्यांच्यासोबत जागायचो. त्या गोष्टी राहून गेल्या, पण मी त्या गोष्टी माझ्या लिखाणात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती गझल अशी लिहिलेली आहे मी. त्या गझलचं नाव आहे ख्वाहिश. ख्वाहिश म्हणजे माझ्या काही ख्वाहिश आहेत ज्या मला जागायच्या होत्या त्यांच्यासोबत. ती गझल सुरुवात करतो की, रह जाऊंगा पास आपके, रह जाऊंगा पास आपके, आपका आखिरी दोस्त बनकर, हर किसी से आपको अपना सबसे पहला दोस्त कहकर मिलाऊंगा. जब थक जाओगे चलते चलते, जब थक जाओगे चलते चलते, कहीं रुक जाओगे आप, जब थक जाओगे चलते चलते, कहीं रुक जाओगे आप, तब मैं आपकी लाठी बनकर आपके साथ चलूँगा. दिलाऊंगा आपको आपकी पसंद की हर एक चीज़, दिलाऊंगा आपको आपकी पसंद की हर एक चीज़, कभी किसी चीज़ के लिए आपको तरसने नहीं दूंगा. मुझसे पहले ही सितारा बन गए हो ना आप, मुझसे पहले ही सितारा बन गए हो ना आप, इस बात के लिए तो मैं आपसे ताउम्र नाराज़ रहूँगा. आंखें तरस गई है आपको देखने के लिए, हो सके तो प्लीज़ पलट कर आ जाओ. मैं परिंदों के हाथों और खत नहीं भिजवा पाऊँगा. मिलूँगा एक दिन आपसे आसमां से दूर कहीं, सितारों में गुम कहीं. मिलूँगा एक दिन आपसे
आसमां से दूर कहीं सितारों में गुम कहीं, आपसे मिलने की उम्मीद मैं आखिरी सांस तक नहीं छोड़ूंगा। और हाँ, अब धीरे धीरे खुदा पर फिर से यकीन होने लगा है। अब धीरे धीरे खुदा पर फिर से यकीन होने लगा है। झूठ कहता था मैं कि तुम्हें खोने के बाद मैं सबको भूल जाऊंगा। बस बता दे अब वही, बस बता दे अब वही कि मरने के बाद आपसे मुलाकात होगी। मैं हंसते हंसते सांसें छोड़ दूंगा। और हाँ, खींच लूँगा आपके साथ हज़ारों लाखों तस्वीरें। और हाँ, खींच लूँगा आपके साथ हज़ारों लाखों तस्वीरें। आपके साथ एक भी तस्वीर नहीं मेरी, ये बोझ लेकर मैं इस जन्म में तो नहीं मरूंगा. असं वाटतं ना आपलं की आपण बघा मित्र मित्र एक साईडला बसलो, एक आपल्यात असतो असा आशिक जे कोपऱ्यात बसून त्याच्यात माशुकाच्या गममध्ये हसत राहतो, रडत राहतो. हां, त्याच्यावर माझी शायरी आहे कि दोस्तों की महफिल में बैठकर महबूब को याद करा नहीं करते. कि दोस्तों की महफिल में बैठकर महबूब को याद करा नहीं करते. हमें मालूम है अंजाम इश्क का, कोने में सिमट कर आशिक ज़्यादा दिनों तक मुस्कुराया नहीं करते. कि मैं भी लिखता खुशियों से भरी शायरियाँ, कि मैं भी लिखता खुशियों से भरी शायरियाँ, कभी अगर तुमसे मुलाकात ही ना होती. मैं भी लिखता खुशियों से भरी शायरियाँ, कभी अगर तुमसे मुलाकात ही ना होती. पूरी दुनिया से लड़कर भी तुम्हें अपना बना लेता, अगर जिस्म बदलने की तुम्हारी फितरत ना होती. पूरी दुनिया से लड़कर भी तुम्हें अपना बना लेता, अगर जिस्म बदलने की तुम्हारी फितरत ना होती. बस यही एकलौती बीमारी है इश्क, बस यही एकलौती बीमारी है इश्क, जिसकी मैखानों के सिवा कहीं दवा नहीं मिलती. वो बेवफा होकर भी बेवफा नहीं लगती. उसने बेवफाई भी बड़ी वफादारी से की, वो बेवफा होकर भी बेवफा नहीं लगती. कभी जो उसने थोड़ी भी वफा की होती मुझसे, कभी जो उसने थोड़ी भी वफा की होती मुझसे, तो आज उसको बेवफा कहते हुए मुझको भी शर्म आती. एक रोज़ ख्वाब में मुलाकात हुई थी तुमसे, एक रोज़ ख्वाब में मुलाकात हुई थी तुमसे, फिर मैंने कभी जागने की कोशिश नहीं की. तोहफे में बस दुपट्टा ही दे सका मैं तुमको, तोहफे में बस दुपट्टा ही दे सका मैं तुमको. तुम्हारा माथा चूमने तक की कभी मैंने हिम्मत नहीं की. किसी ने तुम्हारे बदन के तिल गिनाए हैं मुझको, किसी ने तुम्हारे बदन के तिल गिनाए हैं मुझको. मेरे बाद किसी ने तुम्हारी इज्जत नहीं की, मेरे बाद किसी ने तुम्हारी इज्जत नहीं की, मेरे बाद किसी ने तुम्हारी इज्जत नहीं की. तुमसे वफा की उम्मीद करता भी तो कैसे, तुमसे वफा की उम्मीद में करता भी तो कैसे, जब नाव में बैठकर तुमने कभी पेड़ों से मोहब्बत नहीं की. मैं तुमसे वफा की उम्मीद करता भी तो कैसे, जब नाव में बैठकर कभी तुमने पेड़ों से मोहब्बत नहीं की. उसकी कोख भी सूनी ही रह गई, शुक्र है खुदा ने उसको उसके जैसी बेटी नहीं दी. शुक्र है खुदा ने उसको उसके जैसी बेटी नहीं दी. मैं भी सीख रहा हूँ तुमसे बेवफाई का हुनर, मैं भी सीख रहा हूँ तुमसे बेवफाई का हुनर, पर मेरे किरदार ने मुझको ये हुनर आजमाने की इजाज़त नहीं दी. दुख होता है ये सोचकर, दुख होता है ये सोचकर कि ये गज़ल सुनकर उसको भी तकलीफ होगी जिसने कभी मुझसे बेवफाई नाही की. की तुझ्या फोटोला बघून रोज आठवण येते तुझी, की तुझ्या फोटोला बघून रोज आठवण येते तुझी. एकदा तुझ्या मिठीत पडून रडावंसं वाटतंय. खूप दिवस झाले ना आता दूर होऊन, आता परत तुला भेटावंसं वाटतंय. खूप दिवस झाले ना आता दूर होऊन, आता परत तुला भेटावंसं वाटतंय. कधी आलीच जर आठवण माझी तर एक कॉल करून बोलशील ना, कधी आलीच जर आठवण माझी तर एक कॉल करून बोलशील ना. कसा आहे मी हे नको विचारू, पण तू ठीक आहेस काहीतरी सांगशील ना. एक कविता लिहीन मी प्रेमावर आपल्या, त्या पेनाची शाही तू बनशील ना. तर मी आर्यन शरद थोरात आणि मी एक आर्टिस्ट. अजून शायर मी बोलू नाही शकत स्वतःला, कारण मी अजून तेवढा मोठा नाही आहे स्वतःला शायर म्हणण्यासारखा. तर मी एक छोटासा आर्टिस्ट आहे. तर मी काही कविता लिहितो. जसं ह्या आम्ही ज्या वातावरणामध्ये सध्या, जसं या दगडांवर मार लागलेला आहे, तसं आमच्या काळजावर पण मार लागलेला आहे. तर त्या मार लागलेल्या काळजाने काही शब्द कोरलेले आहेत. तर ते शब्द असे आहेत की ये कड़वा लहजा अभी अभी आया है, कि ये कड़वा लहजा अभी अभी आया है, बदनाम शायर मैं अभी हुआ हूँ. कि ये कड़वा लहजा अभी अभी आया है, बदनाम शायर मैं अभी हुआ हूँ. तुम उतने आबाद नज़र क्यों नहीं आते मुझे, तुम उतने आबाद नज़र क्यों नहीं आते मुझे, जितना मैं बर्बाद हुआ हूँ. आणि एक माझी हिंदीमधली शायरी आहे कि ना ही रोता है ना ही हंसता है, कमबख्त दिल यादों का मारा लगता है. कि ना ही रोता है ना ही हंसता है, कमबख्त दिल यादों का मारा लगता है. तस्वीरें कुछ ऐसी छपी है इस पर, कि तस्वीरें कुछ ऐसी छपी है इस पर, शराब का छोड़ो कमबख्त यादों का मैखाना लगता है. कि शराब का छोड़ो कमबख्त यादों का मैखाना लगता है. और बहुत पक्का काम किया है किसी ने इस पर, बहुत पक्का काम किया है किसी ने इस पर,
ये पहली बार में टूट जाने वाला दिल टूटता ही नहीं, पत्थर का हो गया लगता है। और सजानी है महफिल अब, सजानी है महफिल शराब की अब, कि सजानी है महफिल शराब की अब, होश में रहकर उसको बुलाना नामुमकिन सा लगता है। नहीं करता कोई तारीफ़ अब, वो आईने में खुद को देखता रहता है, कि नहीं करता कोई तारीफ़ अब, वो आईने में खुद को देखता रहता है। और उसका तड़पना भी तो बनता है ना, उसका तड़पना भी तो बनता है ना, भला शायरों के अलावा सावली सूरत को चांद कौन कहता है। आणि माझं मी असंच माझ्या मोठ्या भावाने मला थोडंसं गाण्यांचं रॅपिंगचं यानं ज्ञान येत असतं. तर आमच्या घरामध्ये पहिल्यापासून तो माहोल आहे की आम्ही आर्टिस्टला, माझ्या मोठ्या भावामुळे मला तेवढं तरी कळालं की भाऊ दादा करू शकतो तर आपण काहून नाही करू शकत. तर माझा भाऊ गाणे वगैरे लिहित असतो, माझी इन्स्पिरेशन तोच आहे त्याच्यामुळे सगळ्यात मोठा. तर मी त्याचं बघू बघू एक पंजाबीमध्ये लिहायचं ट्राय केलं होतं मी. तर छोट्याशा म्हणजे ते गाणं लिहित होतो मी, पण मी ते छोटंसं एक कडवं लिहिलं होतं पंजाबीमध्ये. हाँ जानिए समझ ले मेरे दिल विच की तैनू, दिल दी गल मैं नहीं कह सकदा, जे तू कहे जाके मर जा कहीं ते मैं हंस के जान अपनी दे दूंगा, तू ना जाने तू खूबसूरत है कितनी, वो चांद भी तेरी तारीफ करदा, तेरे बारे मैं अब और क्या ही कहूँ, तेरी तस्वीरें देख जानी गीत लिखदा. तर हे असं. आणि मी एक आर्टिस्ट आहे. मी जर स्वतःचं माझं मत मांडतोय तर असं नाही की फक्त माझ्या स्वतःचं मत मांडतोय. एक मुलगी जी म्हणजे माझ्या ओळखीमधली होती, तर त्या मुलीची मला स्टोरी माहिती होती. तर तिने मला तिची स्टोरी सांगितलेली होती. तर मला असं वाटलं की गाड्या हे आपलं पण तुटलेलं आहे, तर हिच्यावर आपण का नाही लिहू शकत, हिच्या साईडने मी का नाही लिहू शकत, मीला स्वतः सारखं का कम्पेअर नाही करू शकत. तर मी तिच्या दुःखावर एक कविता लिहिली होती. एक मुलगी बोलती आहे, म्हणजे ती मुलगी बोलती जी मी जिला ओळखायचो. तर ते मुलीचं भावना अशी होती की ती त्या मुलाला सांगते कि तूने हरदम दी तकलीफ फिर भी तुझे प्यार दिया था, हरदम करता था तमाशा मेरी चाहत का फिर भी तुझे सच्चा इश्क किया था, करता था मेरे साथ बदसलूकी मेरे जिस्म को जानवरों की तरह नोचता था, करता था मेरे सामने औरों से प्यार भरी बातें मुझको तो जैसे खिलौना समझता था, पहले करता था मुझसे प्यार भरी बातें, कुछ वक्त के बाद तो तू मुझे जानवरों से भी गया गुजरा समझता था, तू मेरे लिए मेरा सब कुछ था, ये बात तुझे पता थी नहीं शायद, इसीलिए तू मेरा ज़रा भी ख्याल नहीं करता था, तेरे लिए किए थे कुर्बान रिश्ते अपने, तेरे लिए घर वालों से लड़ाई की थी, तू ज़रा तो कदर कर मेरे प्यार की, तेरे लिए मैंने अपने बाप की पगड़ी उछाली थी, माना कि तेरा भी दिल टूटा था सच्चे इश्क में, किसी ने सच्चे इश्क के वादे कर कर तुझे भी रुलाया था, तू भी रोया था किसी के लिए रात भर, किसी ने तेरा भी दिल दुखाया था, मुझे सब पता था तेरे बारे फिर भी मैंने तुझे अपनाया था, तू ज़रा तो कदर कर मेरे प्यार की, तेरे लिए मैंने हाथ की नसें काट खून बहाया था, नशे में आकर तू मुझे तवायफ कहता है, तुझे ज़रा भी अंदाज़ा नहीं है तेरे कड़वे लफ्ज़ों से तू मेरे दिल को छन्नी छन्नी करता है, जितनी मिलती है किसी कोठे पर तवायफ को इज़्ज़त उतनी भी तू मुझे इज़्ज़त नहीं देता, अरे पागल लड़के मैं मर रही हूँ तेरे लिए सच्चा इश्क निभाते निभाते, अब तो बता दे तू मुझसे ज़रा सी भी मोहब्बत नहीं करता. नमस्कार, मी मनोहर काकडे. अंतिम धाम या नावाने इंस्टाग्रामवर लिहित असतो मी. तर मी आता काही कविता सादर करतो आहे तुमच्यासमोर की माणसाने समाजाला काही देणे आहे, माणसाने समाजाला काही देणे आहे, तर माणूस देत आहे जातीचे दाखले. माणसाने समानतेच्या पुलावरून जाताना तुडवली आहेत अनेक प्रेतं. माणसाने समानतेच्या पुलावरून जाताना तुडवली आहेत अनेक प्रेतं आणि पैलत्र्यावर गाडला आहे माणुसकीचा झेंडा. त्याच्यानंतर आहे की माणसाने रडावे हॉर्नच्या आवाजाखाली, माणसाने रडावे हॉर्नच्या आवाजाखाली, पायदळी तुडवत जावे स्वप्नांच्या उंच इमारतींना. माणसाने रडावे हॉर्नच्या आवाजाखाली, पायदळी तुडवत जावे स्वप्नांच्या उंच इमारतींना. आंधळं करून टाकावं स्वतःच्याच मनाला, आंधळं करून टाकावं स्वतःच्याच मनाला, बघू द्यावं स्वप्न चितेवर पेटलेल्या प्रेमाला. आंधळं करून टाकावं स्वतःच्याच मनाला, बघू द्यावं
स्वप्नचितेवर पेटलेल्या प्रेमाला शिवी देत सुटावं बहिऱ्या झालेल्या लेखणीला, शिवी देत सुटावं बहिऱ्या झालेल्या लेखणीला, शाईच्या बाटलीत जीव द्यावा शब्दांनी, शाईच्या बाटलीत जीव द्यावा शब्दांनी, कागदाने विझवावी मनी लागलेली आग, शाईच्या बाटलीत जीव द्यावा शब्दांनी, कागदाने विझवावी मनी लागलेली आग, देव करो तिच्या आठवणींना येऊ नये जाग, देव करो तिच्या आठवणींना येऊ नये जाग. नंतर एक गझल आहे की थोडं गाऊन सादर करतो की प्यार नाही हार नाही, प्यार नाही हार नाही, काळजावर वार नाही, प्यार नाही हार नाही, काळजावर वार नाही, हाक देतो रोज का तू, हाक देतो रोज का तू, हाक देतो रोज का तू, ती नदीच्या पार नाही, प्यार नाही हार नाही, काळजावर वार नाही. झाड झाले खूप मोठे, झाड झाले खूप मोठे, झाड झाले खूप मोठे, सावली का फार नाही, प्यार नाही हार नाही, काळजावर वार नाही. ये मनाच्या सोबतीला, ये मनाच्या सोबतीला, ये मनाच्या सोबतीला, तो तसा बेकार नाही, प्यार नाही हार नाही, काळजावर वार नाही. आणि शेवटचं आहे की हात गेले पाय गेले, हात गेले पाय गेले, हात गेले पाय गेले, पंतरीला चार नाही, प्यार नाही हार नाही, काळजावर वार नाही. जिंदगी ने बरोबर मला, जिंदगी ने बरोबर मला, यातून मुक्त तू कर मला, जिंदगी ने बरोबर मला, यातून मुक्त तू कर मला, हा कसा खेळ नियती तुझा, हा कसा खेळ नियती तुझा, बनवते रोज जोकर मला. जिंदगीने बरोबर मला की पावसाळ्यात आली तुही, पावसाळ्यात आली तुही, हात थांबून धर मला. एक आहे मनी स्वप्न हे, एक आहे मनी स्वप्न हे, बस तुझे पाहिजे घर मला. एक आहे स्वप्न, एक आहे मनी स्वप्न हे, बस तुझे पाहिजे घर मला. आणि शेवटचं आहे की रंग घे सांज वेळेतले, रंग घे सांज वेळेतले, त्याच चित्रात वापर मला. जिंदगीने बरोबर मला, यातने तू मुक्त कर मला. धन्यवाद.